जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन, अध्याय 9. ओवी क्रमांक 171. इथपर्यंत आपला अभ्यास मागच्या आला होता. मागच्या वेळेला आपण ओवी क्रमांक 158 ते 171 असा साधारण आपला अभ्यास झाला होता. आपला विषय सुरू आहे की श्लोक क्रमांक आपला सुरू आहे नंबर 11, क्रमांक 11. अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम् परम भावमजानन्तो मम भूत महेश्वरम. हा आपला श्लोक सुरू आहे की माझ्या पारमार्थिक स्वरूपाला न जाणणारे अविवेकी लोक सर्व भूतांचा ईश्वर असलेल्या मी, मुद्दाम हे विशेषण वापरलं आहे, सर्व भूतांचा ईश्वर, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति एको देवः सर्वभूतेषु गूढ. भगवद्गीता म्हणा, श्रुती म्हणा, आपल्याशी तेच बोलते आहे. म्हणजे काय? तुमच्या माझ्या हृदयात तोच आहे, मी तसाच आहे म्हणालो का? तोच आहे. म्हणजे एको देव. आणि अशा असलेल्या त्या देवाला, भगवंताला, परमात्म्याला काय समजतात? मनुष्य शरीर धारण करणारा, जो सर्वांच्या हृदयात आहे, तो एका मनुष्य देहानी, तो जेव्हा अवतरित होता महाभारत काळी, तेव्हाचं वर्णन आहे. आपल्यासाठी मूर्ती किंवा फोटो असं समजायचं की सर्वांच्या हृदयात खरं मी आहे, पण एक कुठला तरी देह मी धारण केलेला आहे, त्यामुळे मी कर्ता आहे, भोक्ता आहे आणि एका देहापुरती आहे, म्हणजे परिच्छिन्न आहे. हा अजून आपल्याला काय म्हणूया, समजायला सोपा शब्द आहे. परिच्छिन्न हा शब्द कठीण जात असेल तर एका देहापुरती मी मर्यादित आहे, असं जे मला समजतात. आणि मग असं समजणं, आता एक दृष्टांत घेऊया. समजा मी समुद्रकिनारी गेलो आणि माझ्या उंजळीमध्ये ते समुद्राचं पाणी घेतलं, उंजळीवर पाणी, आणि जर मी समुद्राला म्हणायला लागलो की उंजळी एवढ्या पाण्या एवढाच तू आहेस, कल्पना करा. म्हणजे मी समुद्राचं काय केलं? मी अवमूल्यन केलं. बरं, गंमत आहे, माझ्या उंजळीत जे पाणी आहे ते समुद्र नाही आहे का? आहे ना. समुद्राचं पाणी म्हणजे ते समुद्रच आहे तो. पण तो म्हणजे समुद्र आहे का? नाही. सुंदर दृष्टांत आला एक, बोलता बोलता. तसं मी जसं असं त्या उंजळीतल्या पाण्याला मी म्हणतो की तू समुद्र आहे, म्हणजे तूच फक्त समुद्र आहेस असं म्हणून मी त्याचं काय करतो? समुद्राचं मी अवमूल्यन करतो, अवज्ञा करतो. अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम्. कारण काय? परम भावम अजानंतः, त्याचा जो परम भाव आहे, पारमार्थिक स्वरूप आहे, सर्व भूतांचा तो महेश्वर आहे. पुन्हा एको देव सर्व भूतेषु गूढ, सर्वव्यापी, सर्वभूतांतरात्मा, कर्माध्यक्ष, सर्वभूतादिवास. सुंदर श्रुती आहे ती शताश्वतर मधली. त्या वर्णनात सगळं काही येतं, म्हणून मी वारंवार ती सांगतो. कर्माध्यक्ष तो आता नाही आपला, पण तोही येऊन गेलेलाच आहे या अध्यायाच्या संदर्भात, म्हणून तर ती श्रुती आली होती.
सर्व भूतादिवास असो. चेता वगैरे पुढे सगळं वर्णन आहे ते सोडून देऊ. मुद्दा आशय जो सुरू आहे मुख्य, ते माझी ते अवज्ञा करतात. आणि म्हणून माऊलींची ती जी प्रसिद्ध ओवी मी म्हणालो, की पै स्थूलदृष्टी देखती माते, त्याच्यापेक्षा एरवी स्थूलदृष्टी मूढ, माते जाणते किरत दृढ. परी ते जाणणेची जाणणे आड रिगोनी ठाके. म्हणजे का विशेषतः आपल्यासारख्यांनी सावध व्हायला हवा आहे. हे जे श्लोक आहेत, या ज्या ओव्या आहेत, इतकं शिकवून जातात मला, की जो अश्रद्धा आहे, ज्याला भगवंताला जो मानतच नाही, त्याचा तर विषयच नाहीये. त्याच्याबद्दल बोलणं सुरू नाहीये, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मग कोणाबद्दल बोलणं सुरू आहे? कदाचित, कदाचित माझ्याबद्दल. मी कदाचित शब्द का वापरला? जर मी भगवंताला जसं त्या ओंजळीतलं समुद्राचं पाणी म्हणजे समुद्र फक्त असं समजत असेन, ते माझ्याबद्दल बोलणं सुरू आहे. मी जर भगवंताला एक देशी समजत असेन, परिच्छिन्न समजत असेन, मागच्याला भरपूर आपण त्याच्यावर विवेचन केलेलं आहे, की अगदीच साध्या भाषेमध्ये त्याचं प्रॅक्टिकल इम्प्लिकेशन शुद्ध मराठीत काय, की फक्त देवघरात देव आहे, देवळात देव आहे, देवाची मूर्ती दिसली म्हणजे देव आहे, असं ज्याला वाटतं. म्हणून मी म्हणालो कदाचित माझंच वर्णन असेल हे. कारण सदा सर्वदा देव सन्निध आहे, याचं सदा सर्वदा मला विस्मरण आहे. या श्लोकातले शब्द वापरून घेऊ आपण. सदा सर्वदा. समर्थ म्हणतात देव सन्निध आहे, मी म्हणतो सदा सर्वदा त्याचे विस्मरण आहे. म्हणून तर भक्ताचं वर्णन तिथे करतात काय, तद विस्मरणे परम व्याकुलता, नारद भक्तिसूत्र. एक क्षणभर काही निमित्ताने त्याचं विस्मरण झालं तर तो भक्त व्याकुळ होतो. आणि मला क्षणभर स्मरण झालं तर मी धन्य मानतो. आणि मग या वर्णनाच्या सगळ्या ओव्या, त्याचे दृष्टांत आपण बघितले. येतुलेनी अनामा नाम, मज अक्रियासी कर्म, विदेहासी देह धर्म आरोपिती. थोडंसं अजून मागे गेलो मी, खरं 158 पासून सुरुवात केली होती. पण मुद्दा हा की मी नामरहित आहे, तरी सुद्धा मला नाम आहे. मी निष्क्रिय असून माझ्याकडून कर्म घडते. देहरहित असून मला देह व देह धर्म आहे, तसा आरोप करतात. आणि मी सातत्याने सांगतोय की आधी येऊन गेलेल्या तत्वज्ञानाचं स्पष्टीकरण सुरू आहे. चौथ्या अध्यायामध्ये येऊन गेली होती ओवी कोणती, म्हणून अभेदी भेद देखती, यया अनामया नामे ठेविती, देवी देवो म्हणती अनर्चाते. 69 क्रमांकाची ओवी आहे चौथ्या अध्यायातली, की ते अभेदाचे ठिकाणी भेद पाहतात, नामरहिताला नावे ठेवतात, अर्चारहिताला म्हणजेच प्रतिमा स्वरूप नसलेल्याला देवी देव म्हणतात, इत्यादी. मुद्दा सांगून झालेला आहे चौथ्या अध्यायात. वर्णहीना वर्ण, गुणातीतासी गुण. एकदा एकदा मी म्हटलं की भगवंत एका मनुष्य शरीरापुरती, आणि मनुष्य शरीर का म्हणायचं, अवतार घेतला तसा म्हणून, भगवान गोपाळकृष्णांबद्दल बोलणं सुरू आहे म्हणून, नाही तर त्याचे बाकीही अवतार होऊन गेलेले आहेत, आपल्याला माहिती आहे. वराह अवतार, मत्स्य अवतार, कूर्म अवतार इत्यादी. एका तेवढ्या शरीरापुरती एकदेशी. आणि कसं थोडंसं तारेवरची कसरत आहे बघा, भक्तीच्या संदर्भामध्ये बोलायचं झालं तर. आणि इथे आपण शेवटच्या ओवीत अर्थ वाचला होताच. महाराज म्हणालेच होते काय, की हे सगळं तात्पर्य सांगण्यात, याचं तात्पर्य मूर्तिपूजेचा निषेध करणं किंवा देव सगुण शरीरी होत नाही हे सांगण्यात नाही, तर देव एकदेशी आहे किंवा सगुण साकारच आहे या भ्रमनिश्चयाचे निराकरण करण्यात आहे. मुद्दा सुरू होता की त्यांनी जो देह धारण केलेला आहे, तर भक्तीचं मी बोलत होतो की तारेवरची कसरत कशी आहे, की
ते हे परब्रह्म उभे विटेवरी असं तुकाराम महाराजही म्हणतात. त्यामुळे मी जेव्हा उपासना करतो, रामाची उपासना, कृष्णाची उपासना, शंकराची उपासना, दत्तात्रेयांची उपासना इत्यादी, माझ्यासमोर उपास्य माझं दैवत असतं. कशाच्या रूपाने? मूर्तीच्या रूपाने, फोटोच्या रूपाने, प्रतिमेच्या रूपाने म्हणूया. तेव्हा त्या भक्तासाठी तो भाव जो असतो तो तसाच असला पाहिजे. कारण तो सत्यच आहे, की हो, प्रत्यक्ष माझ्यासमोर कोण आहेत? राम आहेत. त्याला अडचण नाहीच आहे. मुद्दा तोच सुरू आहे सारखा आपला. त्याला अडचण नाहीच आहे. त्याला धक्का कुठेही नाही आहे. मग सांगणं काय सुरू आहे? फक्त इथेच राम आहे म्हटलं की चुकलेलं आहे. ही समस्या आहे. आणि त्याचा तो प्रश्नच नाही आहे. कारण तो नाही अशी जागाच नाही आहे. तो नाही असं ठिकाण नाही. तो नाही असा काळ नाही आहे. सदा सर्वत्र सम, समत्वानी आहे. आणि म्हणून भक्तासाठी तो केव्हाही, कुठेही, कोणत्याही प्रकाराने प्रकट होऊ शकतो. तो अत्यंत, अत्यंत मोहक असं राम आणि कृष्णाचंही रूप घेऊ शकतो. ते अत्यंत भयानक असं नरसिंहाचंही रूप घेऊ शकतो आणि खांबातून प्रकट होऊ शकतो. कारण सगळ्या अटी मान्य करून मारण्यासाठी आलेलं रूप आहे ते. संपवायचं आहे त्याला, त्या राक्षसाला. मुद्दा भगवंत मला सर्वत्र जो व्याप्त परमेश्वर आहे, परमात्मा आहे, तो नाही मला एकदम अजून बघण्याची माझी ताकद आहे. मागच्या आपण बोललो होतो, कुत्र्यातला देव मला नाही एकदम समजत, पण गायीतला देव बघणं सोपं जातं मला. आता ही समस्या माझी आहे का भगवंताची आहे? माझी समस्या आहे. म्हणून मग सारख्यासाठी काय दिलं? मूर्ती. आणि ती मूर्ती अत्यंत सुंदर असते, असावी. परमपूज्य काका नेहमी म्हणतात, त्याच मूर्तीची उपासना करावी ज्याच्या चेहऱ्यावर सस्मित हास्य आहे. मूर्ती कशी निवडावी याचं पण एक शास्त्र आहे, वेगळा विषय. पण ही मोहक रूप आहे. आपल्याला मानवी जे आपलं मन आहे त्याला स्वाभाविकपणे सौंदर्याचं आकर्षण असतं. म्हणून ती मूर्ती तशी असते, सुंदर असते दिसायला. आकर्षित करते आपल्याला. बघत राहावंसं वाटतं गोपाळकृष्णाचं रूप. त्याचं वर्णन करण्याचे स्थान नाही. पण मुद्दा हा, की ही मूर्ती म्हणजेच तो म्हटलं की गडबड आहे. पण मूर्ती पण तो आहे म्हटलं की जमलं. माझ्यासाठी तो आपल्यासाठी आणून बसवलं त्याला त्या मापामध्ये. मज अमेय मान. भगवंत स्वतःच्या महिम्याचं वर्णन करतात आहे. मज अमेय मान, हे मान्य आहे. म्हणून आपण थोडंसं मागच्याला तुकाराम महाराजांच्या अभंगाचा काय घेतला, आधार घेतला, की तुमचा तुम्ही केला गोवा, आता चुकविता देवा. आता नाही सुटका. एकदा तुम्ही सगुणात येऊन चूक केली, आता हे आम्हाला हवाले द्यायचे नाही. असं एक प्रेमाचं वार्तालाप तुकाराम महाराज विठ्ठलाशी करतात. हे आहे ज्ञान आणि भक्तीचा संगम आहे, एकवाक्यता आहे. असो, हा आपला विषय सुरू आहे. आणि माते येणे येणे प्रकारे जाणती मनुष्य ऐसेनी आकारे, म्हणून ज्ञानाची ते अंधारे ज्ञानासी करी. म्हणजे हे जे विपरीत ज्ञान आहे, म्हणून मी म्हणालो की या ओव्या, हे श्लोक मला इतकं शिकवून जातात. कारण कदाचित माझं वर्णन त्याच्यात असू शकेल. कारण मी जसं म्हणालो, हे जो त्याची ईश्वरावर श्रद्धाच नाही, जो मानत नाही ईश्वराला, आपण ज्याला नास्तिक म्हणतो, त्याचं वर्णन नाही सुरू आहे. मग कोणाचं वर्णन सुरू आहे? जो ईश्वराचं रूप चुकीचं जाणतो आहे आणि मी त्याच्यात बसू नये, याच्यासाठी हे सगळं शिकणं सुरू आहे. आणि म्हणून ती ओवी अत्यंत महत्वाची आहे, की जाणणे जाणण्याच्या आड येऊनी ठाके, रिगवून ठाके. की हे जे चुकीचं विपरीत ज्ञान आहे भगवंताबद्दल, ते त्याच्या खऱ्या ज्ञानाच्या आड येऊ शकतं. हे आपल्याला अखंड लक्षात ठेवायचं आहे, भक्ती, उपासना वगैरे करत असताना. मग आता प्रश्न आला पुढे, की अवजानंती माम मूढा, हे माझी अवज्ञा का करतात? माझं अवमूल्यन ते का बरं करतात? त्याचं कारण सांगतात आहे भगवंत. 12 क्रमांकाचा श्लोक मी वाचतो.
मोघाशा मोघकर्माणो मोघज्ञानाविचेतसः राक्षसीमासुरींचैव प्रकृतिं मोहिनीं श्रिताः. मोघाशा पदच्छेद आहे. मोघाशः मोघकर्माणः मोघज्ञाना विचेतसः राक्षसीं आसुरीं च एव प्रकृतिं मोहिनीं श्रिताः. एक यादीच दिलेली आहे भगवंतांनी. विशेषणांची यादी आहे. मोघाशा ईश्वराचे स्वरूप न जाणता अशक्य भोगाची व्यर्थ आशा करणारे म्हणजे मोघाशा. मोघ हा जो संस्कृत शब्द आहे त्याचा अर्थ व्यर्थ, शुद्ध मराठीत फुटाई, युसलेस असा अर्थ होतो. व्यर्थ, निष्फळ म्हणजे मोघ. आता लावायचं ते हे जे विशेषण आहे ते आशेला लावलंय, कर्माला लावलंय, ज्ञानाला लावलंय. मोघ आशा म्हणजे ईश्वराचे स्वरूप न जाणता अशक्य भोगाची व्यर्थ आशा करणारे. मोघ कर्माणो, मोघ कर्माण म्हणजे निष्फल कर्म करणारे. मोघ ज्ञान म्हणजे व्यर्थ कुतर्क करणारे. व्यर्थ कुतर्क करणारे. आणि विचेतसह म्हणजे विवेकशून्य ज्ञान असलेले लोक. ईश्वर स्वरूपाच्या अज्ञानामुळे राक्षसी म्हणजे राक्षसीं, हिंसा द्वेषामुळे आसुरी म्हणजे आसुरीं व अविहित विषय भोगण्याच्या प्रवृत्तीमुळे मोहिनी म्हणजे मोहिनी म्हणजे मोहिनी आणि या तीन प्रकृतींचा आश्रय केलेले प्रकृतीम एव म्हणजे तीन प्रकृतींचा आश्रय केलेले म्हणजे श्रिताहा असतात. पुन्हा एकदा वाचून घेऊ. ईश्वराचे स्वरूप न जाणता, महत्वाचं आहे, अशक्य भोगाची व्यर्थ आशा करणारे, निष्फल कर्म करणारे, व्यर्थ कुतर्क करणारे, विवेकशून्य ज्ञान असलेले लोक. म्हणून मी म्हणालो यादीच दिलेली आहे विशेषणांची. अवजानंती कोण आहेत? कोण करतं माझा अनादर? कशासाठी यादी? आपलं पुन्हा आपण साधनाभिमुख अभ्यास करतो आहोत. मी याच्यात कुठे बसतोय का हे आपलं प्रत्येकाने अंतःकरण तपासायचं. आणि बसत असेन आणि ज्या प्रमाणात बसत असेन तिथून ताबडतोब बाहेर पडण्याचा प्रयत्न करायचा. याला साधना म्हणतात, यालाच अभ्यास म्हणतात. आणि मग ईश्वर स्वरूपाच्या अज्ञानामुळे काय होतं? राक्षसी, हिंसा, द्वेषामुळे आसुरी व अविहित विषय भोगण्याच्या प्रवृत्तीमुळे मोहिनी या तीन प्रकृतींचा आश्रय केलेले ते असतात. हे सगळी वर्णनं जी आलेली आहेत, पुन्हा मगाशीप्रमाणे मी जसं म्हणालो, की आधीचं जे तत्वज्ञान भगवद्गीतेत आलेलं आहे त्याचं स्पष्टीकरण सुरू आहे. पुन्हा एकदा अजून एक त्याचा आपण हे घेऊया संदर्भ. 7व्या अध्यायात 15 क्रमांकाचा श्लोक येऊन गेला होता. काय म्हणाले ते भगवंत? नमाम दुष्कृतनो मूढा प्रपद्यन्ते नराधमाः मायया पवृत ज्ञाना आसुरम भावमाश्रिता. अगदी हेच सांगितलं आहे की पापी मूढ मनुष्यात अधम असलेले आसुरी स्वभावाचा आश्रय करणारे, मायेने ज्यांच्या ज्ञानाचे अपहरण केले आहे ते लोक माझे भजन करीत नाही. सांगून झालाय तिथेही आसुरी शब्द आलेला आहे. पण इथे अजून विस्ताराने सांगतात आहे. इथे मुख्य म्हणजे दोन शब्द एकाच श्लोकात आलेले आहे. राक्षस पण शब्द आलेला आहे आणि असुर शब्द पण आलेला आहे. आणि मोहिनीम श्रिताः तर आलेलंच आहे. मोघ आशा, पुन्हा एकदा मी जसं मगाशी म्हणालो की मोघ या संस्कृत शब्दाचा अर्थ व्यर्थ असा आहे. मोघ कर्माण म्हणजे भगवत परिभवात स्वात्मभूतस्य अवज्ञानात मोघानी एव निष्फलानी कर्माणी असं आचार्य त्याच्यावर भाष्य करतात आहेत. त्याचा अर्थ आहे की अंतरात्मरूप भगवंताचा अनादर केल्याने निष्फळ होणारे कर्म. पुन्हा एकदा मी सांगतोय, आपल्याला सावध का व्हायचं आहे? कारण इथे विशेषतः जे वर्णन सुरू आहे ते जो नास्तिक आहे त्याच्याबद्दल नाही आहे.
म्हणजे आचार्यांनी तर भाष्यामध्ये अग्निहोत्रयादी अनुष्ठीयमाना इथपर्यंत वर्णन केलेलं आहे. म्हणजे मला वाटतंय मी धार्मिक कर्म करतोय, म्हणून मी विशेषतः सांगतोय, खूप सावध आपल्याला व्हायचं आहे, शिकायचं आहे याच्यातून. मला वाटतं मी धार्मिक कर्म करतोय, मला वाटतंय मी पारमार्थिक कर्म करतोय, पण ते जर भगवंताला विसरून केलेलं असेल, भगवंताच्या प्राप्तीसाठी नसेल, म्हणून मी विशेषतः उल्लेख केला आचार्यांनी केलेल्या कर्माचा. भगवत परिभवात स्वात्मभूतस्य अवज्ञानात असं जर ते कर्म असेल, अंतरात्मस्वरूप भगवंताचा अनादर केल्यामुळे मग ते कर्म कसं होतं? निष्फळ होतं. आणि निष्फळ होतं म्हणजे तरी काय? स्वर्गाच्या प्राप्तीने केलं असेल तर स्वर्ग प्राप्त होईल, भगवंताची प्राप्ती नाही होणार. आहे, याच अध्यायात येणार आहे पुढे. क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती. डॉलर्स संपले की जसं जावं लागतं भारतात परत, तसं ही पुण्याची करन्सी संपली, करू त्याचा विचार तेव्हा. पण हे या संदर्भाने आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की ते फल निष्फल होतं म्हणजे काय. त्यामुळे भगवंताला न मानणारे, भगवंताला न जाणणारे आणि म्हणून भगवंताला न जुमानणारे, छान शब्द आहे, मंदातींचे शब्द आहेत हे. न मानणारे, न जाणणारे, म्हणून न जुमानणारे, हे असे विचेतसह म्हणजे विगत विवेक, विवेकहीन लोक. आणि मोहिनीम श्रिता म्हणजे मोह करीन देहात्मवादिनी. आता माझा संबंध येतोय, सावध व्हायचं आहे की मोह उत्पन्न करणारी म्हणजे देहात्मवादिनी. देहात्मवादिनी, देहात्मवादिनी म्हणजे जे स्वतःला देह आहे असं समजतात. असुषु रमते. अखंड ती व्याख्येची आठवण करून द्यावी लागते, कारण मी असुर म्हटलं की माझ्या डोक्यामध्ये दोन डोक्यावरती दोन शिंग उगवलेले, टी व्हीवर पाहिलेले महाभारतातले, यांचा माझा काही संबंध नाही, कारण मी रोज आरशात माझा चेहरा पाहतो, मला उगवलेले नाहीत. असे जे माझे दुसरीतली मतं आहेत असुर आणि राक्षसांबद्दल, ती आता बदलण्याची वेळ आलेली आहे. किती वेळा तो प्रभुजकाकांचा दृष्टांत सांगायचा शाळेच्या दप्तराचा, सोडून देऊ. मुद्दा त्यांना असुर म्हणत नाहीत, ते शाळेतले असुर संपले आता. असुषु रमते, जो स्वतःला मी देह आहे असं समजतो, मानतो, तो असुर आहे, विषय संपला. आता प्रत्येकाने आपला विचार करावा. पुन्हा दुसऱ्याला असुर म्हणण्यासाठी हे सुरू नाही. मी असुर आहे का आणि किती प्रमाणामध्ये आहे, हे महत्वाचं आहे. त्या दृष्टीने आणि म्हणून मोहिनीम श्रिता म्हणजे मी मोह करी देहात्मवादिनी मी आहे का, या मोहाचा मी सुद्धा काय आश्रय घेतलेला आहे का. ईशावास्य उपनिषदामध्ये श्रुती येते, असुर्य नामते लोका अन्येन तमसा वृताः तांस्ते प्रेत्याभिगच्छन्ति ये के चात्महनो जनाः. अगदी सुरुवातीला म्हणजे तिसऱ्या क्रमांकाची श्रुती आहे ईशावास्यमध्ये. आचार्यांनीच उल्लेख केलेला आहे या श्रुतीचा. असुर्य नामते लोका, की असुरी संपत्ती स्वरूप लोक जे आहेत ते आत्म्याच्या अदर्शनरूप अज्ञानाने आच्छादित आहेत. म्हणजे आत्मदर्शन त्यांना झालेलं नाही. आपला जो प्रत्येक आत्मा आहे, भगवंत आहे, आपल्या हृदयात व्याप्त जो परमात्मा आहे, त्याचं दर्शन न झाल्यामुळे त्या अदर्शनरूप अज्ञानाने ते आवृत आहेत. त्यांना काय म्हटलंय? असुर. म्हणून तर ते मी देह आहे याच्यामध्ये रमतात आहेत, रंगतात आहेत. छान शब्द आहे बरं. म्हणून म्हणलं इतकं शिकण्यासारखा एक साधक म्हणून. आणि वैशिष्ट्य काय कसं आहे पहा त्या व्याख्येमध्ये. असुषु रमते म्हटलंय, असुषु वसती नाही म्हटलेलं आहे, वसती नाही म्हटलेलं आहे, वसती. म्हणजे देहात तर राहावंच लागणार आहे आपल्याला. रमते म्हटलेला आहे, जो रमतो आणि रंगतो. मी देह आहे आणि मग मी देह आहे म्हटलं की मी आणि माझे याच्यातच अखंड त्याचं जीवन चाललेलं आहे. विसरला परमेश्वराला.
अखंड रमतो रंगतोय. सगळे कार्यक्रम. लॉंग विकेंड आलेला आहे. काय आहे, थोडं जमिनीवर आणावं लागतो वेदांत, असं परमपूज्य काका म्हणतात. हे खूप वरवर तत्वज्ञान नाही. आपलं बोलूया ना, लॉंग विकेंड आहे, जुनटीन्थ. ज्यांना आहे त्यांना आहे, ज्यांना नाही त्यांना नाही. पण शनिवार रविवार तर नक्कीच आलेला आहे. करायचा विचार, काय कार्यक्रम मी आखलेले आहेत माझ्यासाठी. शनिवार रविवार किंवा 4 दिवस सुट्टी आली, त्याच्यातच स्पष्ट होतं, प्रतिबिंबित होतं, की त्या यादीमध्ये कुठेही परमार्थ नसतो. असला तर अगदी शेवटी. प्राधान्य त्याला नाही आहे. प्राधान्य सकाळी उठल्यापासून मी काय करणार, यादी तयार आहे. असूर्य नामते लोका अंधेन तमसा वृतः तांस्ते प्रेत्याभिगच्छन्ति ये के चात्महनो जना. मग होतं काय, आपल्या आत्मस्वरूपाचा तिरस्कार करणारे असं म्हटलेलं आहे. आता तिरस्कार म्हणजे त्याच्याकडे लक्ष न देणारे म्हणजे तिरस्कार. आत्मस्वरूपाकडे लक्ष न देणारे, त्याच्यासाठी प्रयत्न न करणारे, याला म्हणायचं तिरस्कार. कारण मला प्रेम आहे ते विषयांचंच आहे ना, अखंड मला बाहेरच रमतो आणि रंगतोय मी. म्हणून तुम्ही असुर आहेत. व्याख्या तीच आहे, असुषु रमते. आणि मग काय होतं, तर ते आपल्या कर्म आणि ज्ञानानुसार विविध योनींमध्ये जातात. विविध योनींमध्ये जातात. आणि परमात्म भावाला विसरलेले सकाम कर्म करणारे आचार्य बोलतात आहे भाष्यामध्ये, देवता सुद्धा या व्याख्येत बसतात, इथपर्यंत आचार्यांनी म्हटलेलं आहे. मुद्दा, असुर या व्याख्येत मी बसतो का, आणि बसत असेल तर ताबडतोब त्याच्यातून बाहेर पडणं आवश्यक आहे. आणि खरं सांगू का, या व्याख्येतून बाहेर पडणं ह्यालाच तर वैराग्य म्हणतात. दुसरं काय आहे? वैराग्य आपल्याला इतक्या विविध पद्धतीने भेटतं, कारण आशय एकच सुरू आहे. पुन्हा सांगतोय, राहायचं देहात आहे, प्रपंच आहे, कर्तव्य आहेत, सगळं राहणार आहे. रमणं आणि रंगणं याच्याबद्दल सुरू आहे. माझी मुळात आवड कशाची आहे, माझा स्वभाव काय आहे. मला एकांत आवडतो का मला लोकांत आवडतो, हा प्रश्न आहे. उदाहरणार्थ, मला एकांत लाभेल न लाभेल हा वेगळा आहे. माझ्या आश्रमधर्माप्रमाणे एकांत कमी लाभेल, कारण मी प्रापंचिक आहे, सगळे कर्म सुरू आहेत, बायको, पोरं, नवरा, नोकरी, सगळं काही आहे, मान्य आहे. त्याच्यासाठी लागणारा लोकसंग्रह करावाच लागतो, अगदी मान्य आहे. पण हे आपल्यालाच प्रामाणिकपणे विचारायचं, जेवढा लागतो तेवढा मी करतो, का थोडा वेळ मिळाला तो ओढवून घेतो अजून, कारण मला एकांत आवडत नाही, मानवत नाही, रुचत नाही, पटत नाही. आपणच आपला विचार करायचा. भाऊ एकांतावरी प्रीती, जे जनपदांची खंती, जाण मनुष्याकारे मूर्ती ज्ञानाची तो, माऊली बोलते. हे ज्ञानाचं लक्षण म्हणून आपल्यासाठी साधन आहे. तरी आपल्यासमोर आपल्या सद्गुरूंचं उदाहरण आहे बरं. माहिती आहे सर्वांना, प्रॅक्टिस सुरू असताना आपल्यापेक्षा जास्त 10 पट व्यस्त असणारे परमपूज्य काका, 2 पेशंटच्या मध्ये 5 मिनिटं मिळाले तर ड्रॉवर उघडून ज्ञानेश्वरी, दासबोध अभ्यास करायचे. धडधडीत उदाहरणं आहेत आपल्यासमोर. पण मी त्याच्यातनं काय शिकतो आहे, हा प्रश्न आहे. आणि वरनं मी म्हणायला मोकळाच, मला कुठे वेळ आहे आयुष्यामध्ये. आजकालचं आयुष्य तुम्हाला माहीत नाही, IT इंडस्ट्री, सिलिकॉन व्हॅली. मध्यरात्रीत उठावं नाही लागत निदान IT तल्या लोकांना, कारण तो बॉसही झोपला असतो सुदैवाने. पण डॉक्टरला उठावं लागायचं. पेशंट कधीही येऊ शकायचा, यायचा, जावं लागायचं, जीवन-मरणाचा प्रश्न असायचा. तरीही अभ्यास होऊ शकतो. ह्याचं कारण आहे. हे सगळं मी कशासाठी वर्णन करतो, याचं कारण आहे. मुळात ते रंगतात आणि रमतात त्याच्यातच आहेत. आणि मी नेमका रमतो आणि रंगतो बाहेर आहे. मग मला काय, मी हजार कारणं सांगू शकतो अभ्यास न करण्याची. आणि अभ्यास म्हणजे पुन्हा एकदा पुस्तकी अभ्यास नव्हे. हे आपण जे बोलतोय तसं वागणं हा अभ्यास. असो, आसुरी, मी जसं म्हणालो इथे 2 शब्द आलेले आहेत एका श्लोकामध्ये, राक्षसीम आसुरीम. राक्षसी काय विचारता, छिंदी भिंदी पिब स्वाद परस्वम अपहर इति एवं वदनशीलः
क्रूर कर्माणो भवंती. आचार्य भाष्य करतात आहेत. म्हणजे तोडा फोडा, झोडा, खा प्या, मजा करा, दुसऱ्याला लुटा असे बोलणारे आणि तसे वागणारे क्रूर कर्मी जे असतात ते राक्षस म्हणवले जातात. अत्यंत तमोगुणयुक्त त्यांचं अंतःकरण असतं, ज्यांना शुद्ध मराठीत आजच्या युगामध्ये टेररिस्ट असं म्हणतात. अतिरेकी. ते कोणत्या धर्माचे आहेत आणि ते कोणाला मारतात हा वेगळा विषय झाला. पण मूळ त्यांचं अंतःकरण ह्याच स्वभावाने बनलेलं असतं. ते तसं का बनलं हे बोलण्याचं हे स्थान नाही. त्यांना लहानपणापासून जसं शिक्षण देण्यात येतं वगैरे वगैरे. कारण सगळे एका विशिष्ट धर्मातले सगळे अतिरेकी नसतात, पण सगळे अतिरेकी एका विशिष्ट धर्माचे कसे असतात, विचाराचा विषय आहे. बहुतांश सगळे म्हणजे. मुद्दा एकच सुरू आहे की त्यांचा स्वभावच तो असतो. त्यांना हेच आवडतं, दुसऱ्याला लुटणं, मारणं, खाणं, पिणं. म्हणून इथे विशेषतः या श्लोकात मी जसं म्हणालो दोन्ही शब्द आलेले आहेत, राक्षसीम आणि आसुरीम. त्यांच्याबद्दल फारसं बोलण्याची आवश्यकताच नाही आहे, कारण त्यांचा आणि ईश्वराचा ते अवजानन ते नसणार तर कसे असणार आहे. कारण ते नसतील तर हे करूच शकणार नाही अशी कर्म. पण आसुरी आणि मोहिनी श्रिता याचा आपल्याला जास्त विचार आपण करायला हवा, कारण माझ्या अंतःकरणात जर कुठे स्थान असेल त्या प्रवृत्तींना, तर त्याचा आपल्याला बंदोबस्त करायला हवा. ओव्यांकडे वळण्याच्या आधी गीता दीपस्तंभ, 4च ओळींचा, अगदी म्हणजे 4 पण नाही, 2च ओळींचा अर्थ परमपूज्य काकाने दिलेला आहे या श्लोकावरती. आणि विवेचन तर काहीच नाही. पुढच्या श्लोकांचा गट केलाय तेव्हा बघू. पण यातला अर्थ वाचून घेऊया. पुन्हा 12 क्रमांकाचा हा श्लोक आहे. 9व्या अध्यायातला अर्थ दिला आहे. भ्रष्ट बुद्धीचे हे लोक राक्षसी, आसुरी व मोहिनी स्वभावाचे अधीन होऊन वागतात. त्यामुळे त्यांच्या आशा, कर्मे व ज्ञान सफळ होत नाही. माऊलींच्या भाष्याकडे वळू. 172 क्रमांकाची ओवी. या लागी जन्मले ते मोघ, जैसे वर्षीय विण मेघ. माऊलीने लगेच मोघ शब्द वापरून घेतला आणि पुढे मेघ आणला. का मृगजळाचे तरंग दुरुनीची पहावे, याकरता ते अविवेकी लोक जन्माला आले हेच मुळात व्यर्थ झाले. माऊलीने एकदम मुळावरच घाव घातला. आपण शिकलोय अनेक वेळा, मी सांगतो, इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत, सर्व भूतानी संमोहम सर्गे यांती परंतप. 7वा अध्याय आपल्याशी बोलतोय. सर्गे आपण बोललो होतो मागच्या वेळा, आठवत असेल तर. सर्ग याचा अर्थ निर्मिती, जगाची निर्मिती म्हणा, किंवा आपण जीव म्हणून जन्माला आलो. ते संमोहम, सर्व द्वंद्व मोहिन भारत सर्व भूतानी संमोहम जे भगवंतानी म्हटलेलं आहे, त्याचा अर्थ असा की मी, भूत म्हणजे मी, जे जन्माला आलं ते भूत, जे निर्माण झालं ते भूत. जन्मापासूनच आपण मोहित आहोत, हा विषय सुरू आहे. मुख्य विषय तो आहे, जन्मापासून. म्हणून तर तुकाराम महाराजांनी जन्माला येण्याची लाज काढलेली आहे. लाज वाटली पाहिजे खरं जन्माला येण्याची. संत पाक असं बोलतात. म्हणून माऊली इथे म्हणतात की ते अविवेकी लोक जन्माला आले हेच मुळात व्यर्थ झाले. का? याचं कारण आहे, संतांना काही आनंद मिळत नाही आपली निर्भत्सना करून. ते स्पष्ट जे आहे ते सांगतात आहे माझ्या शाश्वत हितासाठी, की अरे असा अविवेकी मी होतो म्हणून तर मला हा कर्मविग्रह प्राप्त झाला. आता प्रश्न एवढाच आहे माझ्यासमोर की हे असं जगत राहायचं आहे का? का आता शिकायचं आहे भगवद्गीतेतून, उपनिषदातून, ज्ञानेश्वरीमधून. त्यामुळे जन्माला आपण आलो तेव्हा त्या क्षणी, त्या क्षणापासूनच आपण मोहित आहो, असं 7व्या अध्यायातला हा श्लोक मला सांगतोय. सर्व भूतानी संमोहम सर्गे यांती परंतप. आणि म्हणून माझं हे
या दृष्टीने व्यर्थ आहे, कारण मोघ आशा, मोघ कर्माण, मोघ ज्ञान विचेतसहा, याच्यात निश्चितच मी बसतो, म्हणून तर हा कर्मविग्रह मला प्राप्त झाला. म्हणून आता पुन्हा तो प्राप्त होऊ नये तसा, याच्यासाठी हे सगळं सुरू आहे. जसे वर्षा ऋतू वाचून आलेले मेघ व्यर्थ, कारण त्याचा काहीच उपयोग नाही. ते मेघ आला येतात जातात, एक थेंब पाणी त्याच्यामध्ये नसतं. किंवा मृगजळाच्या लाटा केवळ दुरूनच पाहाव्यात. आता हे दृष्टांत देण्यामागे उद्देश काय आहे? त्याची व्यर्थता लक्षात आणून द्यायची आहे, बाकी काही नाही. अथवा कोल्हेरीचे असिवारू, नातरी वोडंबरीचे अलंकारू, की गंधर्व नगरीचे आवारू आभासती का. अथवा कुंभाराने बनवलेले मातीचे घोडेस्वार, छान दृष्टांत आहे. किंवा गारुडी विद्येने निर्माण केलेले अलंकार, किंवा आकाशात ढगांच्या आकृतीने दिसणारे गावाचे आवार, हे केवळ भासतात, पण त्यांचा व्यवहारात काहीच उपयोग नसतो. व्यवहारात आपल्याला कळेल असे व्यर्थ गोष्टींचे दृष्टांत देत आहेत माऊली. साबरी वाढिन्नलया सरळा, वरी फळ नाही आता पोकळा, का स्तन जाहले गळा शेळी जैसे. निवडुंगाची झाडे सरळ कधी वाढतच नाहीत, पण कदाचित सरळ वाढली तरी सुद्धा त्यांच्या शेंड्यावर फळ नसते आणि आतून पोकळ असतात. किंवा शेळीच्या गळ्याला स्तन निर्माण झाले तरी ते जसे व्यर्थ. पुन्हा काय सुरू आहे? व्यर्थतेचा आशय सांगणं सुरू आहे. तैसे दृष्टांत झाले. दृष्टांत काही समजायला कठीण नाही आहे, व्यवहारातलेच आहेत. तैसे हे महत्वाचं आहे. आता मूर्खाचे तया जियाले आणि धिक कर्म तयांचे निपजले, जैसे सावरी फळ आले घेपे ना दीजे. जसे सावरीच्या झाडाला फळ आले तरी काटे असल्यामुळे ते घेता येत नाही आणि कडू असल्यामुळे खाण्याकरता कोणास देताही येत नाही, त्याप्रमाणे त्या मूर्खाचे जगणे असते आणि त्यांनी केलेल्या कर्माचा तर धिक्कार असो, इथपर्यंत माऊली म्हणते आहे. ज्ञानेश्वर महाराज माहिती आहे, आपलं म्हणताना माऊली काही कारणाने म्हणतो. परमपूज्य काका म्हणतात, माऊली नेहमी शालजोडीतले देते आणि तुकाराम महाराजांकडे शाल नाही. काय आहे मग? फक्त जोडाच आहे, अशी वाटणी केलेली आहे. तिकडे स्पष्टच आहे सगळं, जे आहे ते आहे. पण माऊली आहे, माऊली थोडी प्रेमळ असते, पण माऊलीने सुद्धा आपला धिक्कार करावा. म्हणजे किती सावध व्हायला पाहिजे आपण, हा मुद्दा सुरू आहे. किती सावधतेची गरज आहे. आणि मूर्ख, माऊली मूर्ख सुद्धा म्हणते, धिक कर्म तयांचे निपजले, तैसे मूर्खाचे तयाची आले. आणि 176 क्रमांकाची ओवी अजून त्याला एक गोष्ट जोडते आहे. मग जे काही ते पढिन्नले, ते मरकटे नारेळ तोडिले, का अंधळ्या हाती पडिले मोती जैसे. मग ते जे काही शास्त्र शिकले, ते जे काही शास्त्र शिकले त्याप्रमाणे त्यांचे शास्त्रानुसार वर्तन किंवा अनुभव असतो. आता आला महत्वाचा मुद्दा माझ्यासाठी, कारण शास्त्र तर मी शिकतोय. एक नाही, चार नाही, पाच नाही, 10 नाही, 12 वर्ष झाले शिकतोय. जसं माकडाने नारळ तोडलं तर त्याला त्यातील खोबरं खाता येत नाही, किंवा आंधळ्याच्या हाती मोते पडली तर त्याला त्या मोत्यांचे रूप दिसत नाही. त्याप्रमाणे माझ्या हाती जरी शास्त्र पडलं तरी लक्षात ठेवायचं आपण, म्हणजे मी असेन तर मी काय आहे? माऊलींच्या दृष्टीने मी माकड आहे. काय आता म्हटलंय, आता काय करणार? माकड म्हटलंय मला, कारण हातात नारळ आहे माझ्या, पण खोबरं नाही मिळत आहे मला. कारण 12 वर्ष झाले मी नुसतंच बोलतो आणि वाचतोय. वागण्यामध्ये तसूभरही फरक नाही आहे माझ्या. का? कारण पुन्हा मी मगाशी म्हणालो तसं, पहा कसं सगळं येऊन जुळतं. माझं वागणं फक्त सद्गुरूंच्या समोर आणि देवळामध्ये, देवघरामध्ये, अशाच ठिकाणी फक्त माझं वागणं मी सुधरवतो. का? कारण तिथे देव आहे ना. अवजानन्ति मां मूढाः मानुषीं तनुमाश्रितम्. कसा मी त्या व्याख्येत बसतो पहा, अप्रत्यक्षरित्या, जरी मला तसं वाटत नसलं तरी. कारण सदा सर्वदा देव सन्निध आहे, हे जर माझ्या लक्षात असेल, तर ही चूक माझ्याकडून होऊच शकत नाही.
ही चूक माझ्याकडनं होईल कशी? कारण अखंड तो देव आहे माझ्या हृदयात. माझ्या मनात निर्माण होणारा प्रत्येक विचार त्याला कळतोय. त्याच्या अधिष्ठानावर निर्माण होतोय. माझी प्रत्येक कृतीची तिथे नोंद आहे. हे ज्याला कळतं त्याचं चुकेल का पाऊल? चुकीचं पडेल का? शक्यच नाहीये. पण हे न जाणता मी नुसतं शास्त्र शिकलो. माऊलींनी फार सुंदर इथे एक ही जोड फार महत्वाची आहे दिलेली. म्हणून मी म्हणालो, की हे राक्षसांचं वर्णन नाही सुरू आहे. त्याचं वर्णन करण्याची गरजच नाही आहे. त्याच्यात आपण बसत नाही म्हणून तर आलो ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाला. पण मी याच्यात बसू शकतो म्हणून सावध व्हायचं आहे. की शास्त्रानुसार जर माझं वर्तन नसेल, तसा मला अनुभव नसेल, निदान तसा प्रयत्न नसेल, अनुभव नसेल कदाचित, त्याच्यासाठीच प्रयत्न सुरू आहेत. पण ते नसेल आणि तर नुसतं शास्त्र घेऊन मी मिरवत असेन, मग ते परमपूज्य काकांचे नेहमीचे शब्द, ज्ञानेश्वरीवर माझी मास्टरी आहे, भगवद्गीतेवर माझी काय आहे, कमांड आहे. परमपूज्य काकांनी एका शब्दात सांगून टाकलाय, तो वारला म्हणून समजावं. मला खूप आवडले ते शब्द. वारला म्हणजे साधक म्हणून तो वारलेला आहे. बाकी त्याचं काही हो, तिकडे त्याला प्रसिद्धी मिळेल, पैसे मिळतील, त्याला जे हवंय समाजाकडून किंवा लोकांकडून ते त्याला मिळेल. पण ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टीने तो काय आहे, मरकट आहे. ज्याला खोबरं मिळण्याची शक्यता नसलेला म्हणून त्याला मरकट म्हटलेलं. ह्या दृष्टीनेच हा अभ्यास आपल्याला करायचा आहे गंभीर. कारण कल्पना करा, नुसती कल्पना करूया, आज जर भगवान गोपाळकृष्ण तो अवतार आज असता, ज्ञानेश्वर महाराज आज असते, तर मला अवजानंती मामबुडा म्हणाले असते. असा विचार करायचा. तेव्हा ती येऊन भिडतं हृदयाशी. किंबहुना तयांची शास्त्रे जैसी कुमारी हाती दिधली शस्त्रे, का अशौची या मंत्रे बीजे कथिली. 177 क्रमांकाची ओवी. फार काय सांगावे, त्यांनी शिकलेली सर्व शास्त्रे व्यर्थ होतात. व्यर्थ होतात. अविज्ञाते परे तत्वे शास्त्राधी तिस्तु निष्फला. आचार्य बोलतात आहे, विवेक चूडामणीमध्ये. आणि त्याला दृष्टांत दिला माऊलींनी, की जसं लहान मुलीच्या हातात दिलेली शस्त्रे किंवा देहाने, गुणाने, कर्माने आणि देशकालादी निमित्ताने अशुची असलेल्या मनुष्याला वैदिक पौराण किंवा पौराणिक म्हणूया यांपैकी कोणतेही बीजसहित मंत्र सांगितले तर ते जसे सिद्धिदायक होत नाहीत. मौलींनी दृष्टांत दिलाय, पण अनेक वेळा आपण असं बघतो, आपल्या बघण्यात येतं, अभ्यासात येतं, की माऊलींचे दृष्टांत सुद्धा सिद्धांतात्मक असतात बऱ्याच वेळेला. हा त्यातला दृष्टांत आहे. पहिले दृष्टांतातच विचार करूया, कारण तोही महत्वाचा आहे. काय म्हणतात आहे महाराज? देहाने, गुणाने, कर्माने आणि देशकालादी निमित्ताने अशुची असलेल्या मनुष्याला आज म्हणजे बीजसहित मंत्र सांगितले. आज जे मंत्र काय म्हणूया, प्रभावहीन झालेले आहेत. त्याला कारण आपण आहोत. मंत्र नाही आहेत. मंत्र प्रभावहीन होऊच शकत नाही, कारण ते शास्त्र आहे. त्याला प्रभावहीन करणारा जो आहे तो मंत्रोच्चार करणार आहे. कारण मंत्रोच्चार करण्यासाठी जी शुची लागते, का म्हणून थोडासा वेगळा विषय पण आता आलाच आहे तर बोलूया थोडंसं. अनुषंगिक आहे. पण का म्हणून आपल्याकडे जे नियम घातलेले आहेत, की काही विशिष्ट व्यक्तींना मंत्रोच्चारणाचा अधिकार आहे. आपण ऐकलेलं आहे. कारण आजकाल समाजकारणी आणि राजकारणी लोकांनी आपली डोकी बिघडवलेली असल्यामुळे आपल्या मनामध्ये सर्वप्रथम जो विचार येतो, तो म्हणजे इतरांवर अन्याय केला. आपल्याला तेच सुचतं फक्त. इथे न्याय आणि अन्यायाचा प्रश्नच नाही, इथे अधिकाराचा प्रश्न आहे. मला वाटतं मी कंपनीचा सीईओ व्हावं म्हणून मला करणार आहेत का ते सीईओ? मग मी काय म्हणायचं, माझ्यावर अन्याय केला? हे असं बोलण्यासारखं झालं ना? अधिकार आहे का तुझा? हा प्रश्न आहे. हे आपल्या मनात स्वच्छ असलं पाहिजे. उद्या कोणी विचारलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे व्यवस्थित, की हो. का? तर तो अधिकार, बरं अधिकार कमवता येतो हे महत्वाचं आहे.
आणि अधिकाराशिवाय जेव्हा हा मंत्र उच्चारला जातो, तेव्हा माझा नेहमीचा दृष्टांत, बंदुकीची गोळी हाताने फेकून मारली एखाद्याला, काय होईल? काहीच होणार नाही. फार तर फार त्याला तिथे खरचटेल, थोडी जखम होईल, 2 दिवसात भरून जाईल. पण तीच गोळी बंदुकीतून मारली तर काय होईल? तो मनुष्य पुन्हा उठणार नाही. हा प्रभाव आहे, त्या गोळीचा नाही आहे, त्या बंदुकीचा प्रभाव आहे. मंत्र आणि मंत्र म्हणणारा म्हणजे बंदूक आहे, आणि मंत्र म्हणजे ती गोळी आहे. मुद्दा असा आहे की मंत्रांना मंत्रत्व देण्यासाठी जी शुचिता लागते देहामध्ये, अंतःकरणामध्ये, आणि त्याच्यासाठी जी तपश्चर्या लागते, ती न करता आज बहुतांश ठिकाणी मंत्रांचं पठण सुरू आहे. म्हणून तर त्याचा परिणाम होत नाही. पण आजही असे लोक आहेत जे मला स्वतःला माहिती आहे की यांचं जीवन इतकं पवित्र आहे, म्हणून त्यांच्या मंत्रांमध्ये ताकद आहे. आजही बघायला मिळतं 21व्या शतकामध्ये त्यांच्या मंत्रांची ताकद. मुद्दा माऊलींनी दृष्टांत म्हणून हा वापरला आहे की कुठल्याच प्रकारची शुची नसलेला असा अशुची असलेला मनुष्य, आणि त्याला जर मंत्र दिला तर तो जसा सिद्धिदायक होत नाही. का होत नाही त्याच्यासाठी मी थोडंसं विवरण केलं. तसं ते सोडून देऊ आपण. मी मंत्रशास्त्राचा अभ्यास करत नाही किंवा मंत्रांचं उच्चारण करत नाही किंवा ते अनुष्ठान मी करत नाही आहे. पण मी शास्त्राचा तर अभ्यास करतोय की नाही. पण माझं शास्त्रसुद्धा असं व्यर्थ जातं जर माझी ती अपेक्षित तपश्चर्या सुद्धा माझी नसेल तर. तप करायला कोणालाच नको आहे, पण अभ्यास ब्रह्मसूत्रापर्यंत करायला तयारी आहे सगळ्यांची. कारण काय, स्वतःला मी हुशार समजतोय, मराठीमध्ये भाषांतर दिलेलं आहे, शब्दांचे अर्थ कळतात आहे, असं वाटतं झालं, कामच झालं माझं. म्हणून तर परमपूज्य मंदाताईंचा तपश्चर्येवरती, उपासनेवरती, धर्माप्रमाणे कर्मावरती इतका आग्रह का आहे? त्याच्यासाठी आहे. कारण नाही तर शास्त्र व्यर्थ आहे माझ्या दृष्टीने. म्हणून माऊलींनी छान दृष्टांत दिला की अशौचिया मंत्रे बीजे कथिली, तैसे ज्ञानजात तया, आणि जे काही आचरले गा धनंजया, ते आघवेची गेले वाया जे चित्तहीन. अर्जुना, त्याप्रमाणे त्यांच्याकरता ती सर्व ज्ञाने व्यर्थ, आणि त्यांनी जे काही कर्म केले तेही सर्व व्यर्थ होते. जे लोक चित्तहीन असतात, भ्रमज्ञानाने ज्यांचे चित्त मूढ अस्थिर असते, ते सर्वच लोक राक्षसी प्रवृत्तीच्या अधीन होऊन कुतर्कामुळे वाया गेलेले असतात. आपल्या ज्ञानाचा, अहंकाराचा उपयोग ते कुतर्कासाठी करतात. कुठे आहे तुमचा देव? दाखवा. नेहमीचं वाक्य. कुठे आहे तुमचा देव? दाखवा. देव असेल तर दाखवा ना मग. झालं. आपलं काय होतं? आपल्याला धड कळलेलं नसतं देव म्हणजे काय. पंचायत होऊन जाते आपल्याला. म्हणजे आतमधनं आपण अस्वस्थ तर होतो, पण त्याला नीट उत्तर देता येत नाही. त्याला नीट उत्तर देणं, तोही महत्वाचं नाही आहे. माझा बुद्धिभेद होता कामा नये. मला कळलेलंच असलं पाहिजे. कुठे आहे देव? दाखवा. हे त्याचं बोलणं सुद्धा देवाच्या अधिष्ठानावर सुरू आहे, मला माहिती पाहिजे. एको देव सर्वभूतेषु गूढ. जिथे द्रष्टा आणि दृश्य एक असतं तिथे दर्शन शक्य नसतं, हे मला माहिती पाहिजे. विषय वेगळा आहे. पण असे कुतर्क करणारे, ते वाया जातात. कारण त्यांचं काय, भ्रमज्ञान असतं, चित्त मूढ असतं, अस्थिर असतं, राक्षसी प्रवृत्ती असते, पै तमोगुणाची राक्षसी, जे सद्बुद्धी ते ग्रासी, विवेकाचा ठावची पुसी, निशाचरी जे. जी तमोगुणाची राक्षसी, की जी सद्बुद्धीला ग्रासून टाकते, जी विचाराचा ठाव ठिकाणाच पुसून टाकते, आणि जी अज्ञानाच्या रात्रीत काय करते? संचार करते. हे राक्षसी आसुरी प्रवृत्तीचं वर्णन सुरू आहे. तिये प्रकृती वरपडे जाहले, म्हणून चिंतेचेनी कपोले गेले, वरी तामसियेचे पडले मुखा माझी. अशा प्रकृतीच्या अधीन झाले, म्हणून प्रथम ते चिंतेच्या गाळात गेले, त्यानंतर तामसी राक्षसीच्या मुखातही पडले. त्यांची कथा संपली. आता असुरीचे स्वरूप ऐक. पावलेंनी पण वेगवेगळं भाष्य केलंय. राक्षस, असुर.
आणि माऊलींनी काय किती रस वापरल्यात पहा ज्ञानेश्वरीमध्ये. आता ही जी ओवी येते पुढे बघा, 181 क्रमांकाची. "जेथ आशेची लाळे, आत हिंसा जिभ लोळे, तेवीची असंतोषाचे चाकळे अखंड चघळे." अशा ज्या राक्षसी प्रकृतीच्या मुखात आशारूपी लाळेमध्ये हिंसारूपी जीभ लळलळत आहे, त्याचप्रमाणे ती जीभ असंतोषरूपी मांसाचा गोळा अखंड चघळीत आहे. काय वर्णन आहे पहा महाराजांचं. पुन्हा हे राक्षसाचं वर्णन आहे असं म्हणून सोडून द्यायचं नाही. कारण काय विशेषणं वापरली आहे? राक्षसी प्रकृतीच्या मुखात आशारूपी लाळ, अखंड आशेनी भरलेलं माझं जीवन असेल, असंतोषरूपी मांसाचा गोळा, अखंड असंतोष माझ्या अंतःकरणात असेल, यानं त्या कारणाने माझं मन काय संतुष्ट नसेल, म्हणजेच असंतोषाला पावलेलं असेल. का? कारण अखंड मला फलाची अपेक्षा आहे. काय होईल, कसं होईल. बघा कसं बसतो आपण, काही प्रमाणात या व्याख्येत सुद्धा मी कसा बसतोय, त्याच्यासाठी हे सगळं महत्वाचं आहे. फलाची अपेक्षा म्हणून असंतोष. त्याला माऊलींनी काय म्हटलंय? मांसाचा गोळा अखंड चघळणं. जे अनर्थाचे कानविरी, आवाळवे चाटीत निघे बाहेरी, जे प्रमाद पर्वतीची दरी सदाची मातली, ज्या प्रकृतीची जीभ अनर्थाच्या कानापर्यंत ओठ चाटीत बाहेर निघाली आहे, जी प्रमादरूपी पर्वताची दरी असून सर्व काळ माजलेलीच आहे. जेथ हाच दृष्टांत अजून पुढे सुरू आहे. जेथ द्वेषाची या दाढा, खसखसा ज्ञानाचा करीती रगडा, जे त्वगस्थि जे त्वगस्थी गवसणी मूढा स्थूल बुद्धी. जिच्या मुखातील द्वेषाच्या, आता मुखाचं वर्णन सुरू आहे ना दृष्टांत, मग मुखामध्ये ज्या दाढा आहे त्यांना काय म्हटलंय? तर द्वेषाच्या दाढा कितीही मोठ्या ज्ञानाचा खसखशीसारखा बारीक चुराडा करते. जी प्रकृतीरूपी राक्षसी स्थूलबुद्धीच्या मूर्खांना हाडे आणि कातडे या रूपाने, अर्थात देहाच्या रूपाने गवसणी घालते. म्हणून स्थूलबुद्धीच्या लोकांना देहरूपी गवसणीमुळे आपले आत्मस्वरूप देहापेक्षा व्यापक आणि सूक्ष्म आहे म्हणून कळत नाही. देह माझा जन्माला आला, बरोबर आहे. एक दिवस माझा देह जाणार आहे, हेही बरोबर आहे. पण मी जन्माला आलेलो नाही. भगवंताचं वर्णन जे आहे तेच माझं वर्णन शेवटी असणार ना आत्मस्वरूपाने. कारण तोच तर आहे. माझं वर्णन म्हणजेच भगवंताचं वर्णन आहे. कारण तो आणि मी एकच आहोत हेच तर अखंड आपण शिकतो आहोत. मुद्दा माझा काय सुरू आहे आत्ताच्या संदर्भात, की बाकी माऊलींनी जे वर्णन केलेलं आहे ते जरी सोडून दिलं तरी त्याचा आशय जो आहे त्याच्यामध्ये पुन्हा मी जर बसत असेन तर मला सावध व्हायचं आहे, की स्थूलबुद्धीच्या लोकांना देहरूपी गवसणीमुळे आपले आत्मस्वरूप देहापेक्षा व्यापक सूक्ष्म आहे हे कळत नाही. पुन्हा मुद्दा तोच सुरू आहे. असुषु रमते. मी जन्माला आलो असं ज्याला वाटतं तो या वर्णनात बसतो आहे. अखंड मला स्मरण करून द्यायचं आहे, की मी नाही जन्माला आलो. हा देह जन्माला जरूर आलेला आहे. तो जाणारा एक दिवस. मी नाही जन्माला आलो. नेहमी मी आत्मषटकमधला श्लोक सांगत असतो त्या दृष्टीने. त्यामुळे मृत्यूचं भय घालवण्याची सुंदर मार्मिकता आहे. मी जन्मालाच आलेलो नाहीये. ह्याचं अखंड अनुसंधान मला हवं. मृत्यूचं भय आपोआपच जाईल. त्याचा तो परिणाम आहे होणार. न मे मृत्यू शंका न मे जाती भेद, मी जे नेहमी सांगतो. अभ्यास करायचा आपल्याला, नाहीतर आपण पुन्हा माऊलींनी मरकट आपल्याला म्हणून ठेवलेलं आहेच. नारळ आहे हातात शास्त्राचा. खोबऱ्यापर्यंत मी पोहोचू शकत नाही. ऐसे आसुरीय प्रकृतीचे तोंडी, जे जाहले गा भूतोंडी, ते बुडोनी गेले कुंडी व्यामोहाच्या. अशा आसुरी प्रकृतीच्या तोंडात जे लोक बळी होऊन पडले, ते भ्रमाच्या कुंडात बुडून गेले. त्यांचीही कथा संपली. म्हणजे राक्षसांची कथा सांगून संपली. माऊली म्हणते असुरांची सांगून संपली. आता मोहिनीचे स्वरूप आहे.
एव तमाचिया पडिले गर्ते न पविजतीची विचाराचे नि हाते हे असो ते गेले जेथे ते शुद्धीची नाही. असेच काही लोक तामसी मोहिनी प्रकृतीच्या खोल राशीत पडले. ते पुन्हा विचाराच्या हाताला लागलेच नाहीत. जसं म्हणतो ना आपण दरीत, इतक्या खोल दरीत ते पडले की नंतर दिसलेच नाहीत. त्यांचं काय झालं पुढे, तसं हे वर्णन आहे. तामसी मोहिनी प्रकृतीच्या खोल राशीत पडले की विचाराच्या हाताला ते लागतच नाहीत आणि ते या देहातून जेथे गेले, त्या देहातून गेल्यानंतर कुठे जाणार? मगाशी आपण वर्णन ऐकलं, आचार्यांनी सांगितलं आपल्याला. ते आपापल्या कर्म आणि ज्ञानाप्रमाणे अनंत योनी आहेत. माऊली इथे म्हणते की ते या देहातून जेथे गेले त्या योनीचा किंवा स्थानाचा पुन्हा शोधच लागत नाही. अशी अवस्था होते या जीवाची. मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे. दुर्लभम त्रयम एव एतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रय. विवेक चूडामणी. सुरुवातीलाच आचार्यांनी सांगितलं आपल्याला काय लाभलेलं आहे आणि आपण काय करतो आहे हा मनुष्य देह घेऊन. कशामध्ये रमतो आहे आणि रमतो हा हा शब्द आपण सर्वजण नेहमीसाठी लक्षात ठेवू आणि आपलं अंतःकरण अखंड तपासायचं आहे. मी रमतो कशात आहे आणि रंगतो कशात आहे. बस त्याचं उत्तर मिळालं की ह्या सर्व ओव्या आणि हे श्लोक यांनी मला जे द्यायला पाहिजे ते दिलेलं आहे असा त्याचा अर्थ होतो. अखंड तपासत राहायचं. माझी आवड कशाची आहे? मला कर्म करावं लागतंय. मी मघाशीच सगळं वर्णन केलं. बाहेर जावं लागतं, सगळं सांभाळावं लागतं. बरोबर आहे. तो कर्तव्याचा भाग असेल, बरोबर आहे. त्याला परमपूज्य काकांनी व्याप शब्द वापरलेला आहे. आपण उपद्व्यापाबद्दल बोलतोय. कारण मी जेव्हा त्याच्यातच रमतो आणि रंगतो तेव्हा उपद्व्याप निर्माण होतात. आणि माझी स्वाभाविक आवड जेव्हा अंतर्मुख होण्याची असते, ज्याचं एक अभिव्यक्त रूप म्हणून मी मगाशी ती ओवी सांगितली, एकांताची. बहु एकांतावरी प्रीती. ते त्याचं एक अभिव्यक्त रूप आहे. मुद्दा मी जर खरा पारमार्थिक असेल, तर मी आतमध्ये रमलो आणि रंगलो पाहिजे. परमपूज्य काकांचा अजून एक छान शब्द आहे, मी आत्मक्रीड असलो पाहिजे. मी दृश्य क्रीड असता कामा नये. हे तपासायचं आपलं अंतःकरण. मी दृश्य क्रीड आहे का मी आत्मक्रीड आहे? हे तपासायचं. आणि दुरुस्ती करून घ्यायची आपल्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये. नाहीतर या सर्व ओव्या आणि हे श्लोक जणू काही माझ्यासाठीच लिहिलेले आहेत. मी मगाशीच गमतीने सांगितलं, डोक्यावर 2 शिंग उगवली म्हणजे राक्षस होत नाही, असुर होत नाही. असुषु रमते इति असुरहा, हीच त्याची व्युत्पत्ती आहे. आणि मी तितक्याच प्रमाणात असुर ठरतो व्याख्येप्रमाणे. अश्रद्धाना पुरुषा धर्मस्यास्य परंतप, याच अध्यात श्लोक आपण शिकलो. अश्रद्धानामध्ये हेच आलेलं आहे. त्याच्यातही मी कसा बसतो. हे सगळं समजून घेतल्यानंतर, बोलल्यानंतर माऊली सुद्धा म्हणते की म्हणून असोत इये वायाणी कायसी मूर्खाची बोलणी. वाया वाढविता वाणी शिणेल हन. भगवंत म्हणतात आहे की कारण मूर्खासंबंधी बोलणी किंवा त्यांची वर्णने काय कामाची. ती वर्णने वाढविली तर वाणी व्यर्थ श्रमेल, म्हणून ही व्यर्थ बोलणी असोत. येथे मोहिनी प्रकृतीच्या लोकांची कथा संपली. एका ओवीत संपवून टाकलं की किती त्या माऊली आणि भगवंत सुद्धा तेच म्हणतात आहे की किती वर्णन करणार त्या असुरी, राक्षसी आणि मोहिनीम श्रिता, हा त्याचा आश्रय केलेल्या मूर्ख. 2-3 वेळा शब्द आलेला आहे इथे, मूर्ख, मूढ. विनाकारण वाणीला श्रम आहे त्यांचं वर्णन करत बसणं म्हणजे. ऐसे बोलिले देवे तेथ जी जी म्हणितले पांडवे, ऐके जेथ वाचा विसवे ते साधू कथा. माऊलींनी नेहमीप्रमाणे आपल्याला पुढच्या श्लोकाची छान प्रस्तावना करून दिलेली आहे की भगवंत म्हणाले आता मूर्खांचं वर्णन पुरे झालं. ज्याच्यापेक्षा जास्त वाणी अजून श्रमवण्यामध्ये काही अर्थ नाही. मग आता कोणाचं वर्णन करावं? असे जेव्हा श्री भगवान बोलले, काय? साधुकथा. तेव्हा अर्जुनाने काय म्हटले? ठीक आहे महाराज असे म्हटले. भगवान काय म्हणाले? अर्जुना, जी वाणी विश्रांतीला प्राप्त होते ती साधूंची कथा आता ऐक. मूर्खांचं वर्णन खूप झालं आता.
त्याच्यापेक्षा जास्त वाणी त्याच्यात श्रमवू नये. पण जिथे वाणी सुद्धा विश्रांतीला प्राप्त होते, अशा साधूंची कथा. आणि कथा म्हणजे साधूंचं वर्णन, आणि वर्णन म्हणजे आसुरी संपत्तीचं वर्णन झालं, दैवी संपत्तीचं वर्णन, की पुन्हा जे विस्ताराने येणारच आहे पुढच्या अध्यायामध्ये. पण त्याची आत्ता इथे सुतवाच केलाय, की महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतीमाश्रितः भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. असं 13व्या श्लोकामध्ये भगवंत आता साधू कथा सांगणार आहेत. कारण मूर्खांचं वर्णन कितीही केलं तरी त्यांनी केवळ वाणीला श्रमच होणार आहेत. पण ती वाणीसुद्धा जिथे विश्राम पावते, अशी छान साधूंची, दैवी संपदेचं वर्णन, साधूंची कथा भगवंत आता सांगणार आहेत. पण पुढच्या शुक्रवारी सांगणार आहेत ते, आज नाही. कारण आज आपली वेळ संपत आलेली आहे. काही मिनिटं आहेत, पण हा श्लोक अर्धवट होईल. त्याला नीट न्याय देता येणार नाही. म्हणून आज थोडं 4-5 मिनिटं आधी थांबूया. आणि मी जसं पुन्हा एकदा म्हणालो, की हे वर्णन अभ्यास म्हणून आपण शिकतो आहोत. आणि मी याच्यात कुठे बसू नये. माझी भक्ती किंवा उपासना एकदेशी परिच्छिन्न असू नये. मी देहामध्ये, या दृश्य जगतामध्ये रमू नये, रंगू नये, हे शिकवणारे हे श्लोक आणि या ओव्या अखंड मला अंतःकरणामध्ये जाग्या ठेवायच्या आहेत, लक्षात ठेवायचं आहे. ज्ञानयुक्त भक्ती करायची आहे. उपास्य देवता माझी ब्रह्मरूपच आहे, या निश्चयानी करायची आहे. आणि ब्रह्मरूप याचा अर्थच, ब्रह्म शब्दाचा अर्थच व्यापक होतो. त्यामुळे रामाच्या मूर्तीची जरी मी उपासना करत असलो तरी राम व्यापक आहे या भावनेनेच करायची आहे. ते हे परब्रह्म उभे विटेवरी, या भावनेने करायची आहे. आणि अशी उपासना आणि असं ज्ञान आपल्या सर्वांच्या अंतःकरणात अखंड जागृत राहावं, अशी सदिच्छा सद्गुरूंच्या चरणी व्यक्त करतो. आणि आजचं चिंतन त्यांच्याच चरणी अर्पण करतो. माझ्या वाणीला विराम देतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.